पानंद रस्ता खुला करा अन्यथा उपोषणाचा इशारा. शिवप्रहार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. लोकवस्तीला रस्ताच नाही, नागरिकांचे हाल. अहिल्यानगर प्रतिनिधी. पिंपळगाव माळवी कावळी तलाव ते खोसे आढाव जिने लहारे वस्तीत जाणारा पानंद रस्ता अतिक्रमण मुक्त करून तात्काळ खुला करावा अशी मागणी शिवप्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी युवक तालुका अध्यक्ष गौरक्षनाथ आढाव, शिवाजी आढाव, विनायक जिने, आदिनाथ जिने, गौरक्षनाथ जिने, दत्तात्रेय जिने, सुधाकर जिने, सहदेव खोसे, शरद खोसे, सिंधुबाई खोसे, कैलास लहारे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की पिंपळगाव माळवी येथील कावळी तलाव ते लहारे वस्तीत सुमारे 200 ते 250 लोकसंख्या वास्तव्य करते. मात्र या वस्तीकडे जाण्यासाठी रस्त्याची सुविधा नाही. शेतकरी, दूध व्यावसायिक व शाळकरी मुलांना ये जा करताना प्रचंड कसरत करावी लागते. रस्त्यालगत मोठी झाडे झुडपे निर्माण झाली आहेत. तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पानंद रस्ता बंद केला आहे. पावसाळ्यात चिखलामुळे जाणे अवघड होते, तर अलीकडे बिबट्याच्या हालचालींमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पानंद रस्ता तातडीने अतिक्रमण मुक्त करून खुला करावा व खोसे वस्तीलगत कावळी तलाव शेजारील गट नंबर 105 ची तहसीलदारांमार्फत मोजणी करून अतिक्रमण हद्द कायम करत रस्ता खुला करण्यात यावा. जर पुढील 10 दिवसात या मागणीकडे दुर्लक्ष झाले तर शिवप्रहार संघटना व पिंपळगाव माळवी ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 9 सप्टेंबर 2025 पासून बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. प्रतिनिधी महेश कांबळे. बंद करू का तिकडे जायचं. ना कशी ना थोडी झाली चाल असं धरायचं मग घेऊ जाम दस साडी टेस्ट पाला काय असा टेस्ट वाडा सारा वाडाच
मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार, ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.